कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल जी यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्याचा विडा उचलला। पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील अवैध धंदे करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या असून रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर कारवायांचा धडाका लावला आहे। जिल्ह्यातील अवैध धंदे पूर्णपणे बंद करून काही ठिकाणी मात्र छुप्या रीतीने अवैध धंदे सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। येथील हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव शहरात देखील वडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीने अवैध धंदे सुरू असल्याचे सर्रास पाहायला मिळत आहे। वडगाव पोलिसांनी अनेकदा अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे। शहरातील वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शहर व परिसरातील अनेक रेकॉर्डवरील गावगुंडांवर कडक कारवाया केलेल्या आहेत। सध्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत सर्व अवैध धंदे बंद असून काही ठिकाणी मात्र हे धुंदे छुप्या पद्धतीने राजरोसपणे सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळते। नागरिकांच्या चर्चा मात्र रंगतायत। वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनेक ठिकाणी छापे मारून संबंधितांवर कडक कारवाया केलेल्या आहेत। पोलीस स्टेशनमध्ये अपुरे मनुष्यबळ असताना देखील पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व गावांमध्ये नियंत्रण ठेवण्यास पोलिसांना मात्र तारेवरची कसरत करावी लागत आहे। आपल्या परिसरात कोठेही निर्जन ठिकाणी 3 पाणी जुगार, गावठी हातभट्टीची दारू विक्री, गांजा विक्री तसेच ऑनलाईन कसिनो, जुगार खेळ इत्यादी अवैध धंदे असल्यास तात्काळ वडगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांनी सम्राट न्यूज चॅनलच्या माध्यमातून केले आहे। मी विजय घेरडे, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे वडगाव, जिल्हा कोल्हापूर। आपल्यास एक सांगू इच्छितो की पोलीस ठाणे वडगाव हद्दीमधील अवैध धंदे आहेत, गांजा, दारू, गुटखा, मावा तसेच जुगार, मटका वगैरे याबाबत आम्ही कारवाई चालू केलेली आहे। आमचे मोठ्या प्रमाणात कारवाई चालू आहे। आता कोणी जर आपल्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये छुप्या पद्धतीने अवैध धंदा, कोणताही धंदा असो, अवैध धंदा करत असेल तर त्याबाबत पोलीस ठाणे वडगाव येथे संपर्क करून माहिती द्यावी। तसेच कोणास काय माहिती देण्यास अडचण असल्यास आम्हास स्वतः भेटून गोपनीयरित्या माहिती देण्यास आम्ही आवाहन करीत आहोत। कुठल्याही प्रकारचा आपल्या आजूबाजूस, आपल्या गावामध्ये, आपल्या गल्लीमध्ये, आपल्या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचा अवैध धंदा चालू असल्यास आम्हाला संपर्क करावा, माहिती द्यावी असे मी आवाहन करीत आहे। त्याचबरोबर शहरातील वाहतूक व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, पोलीस ठाण्यात दाखल होत असलेले खोटे गुन्हे, वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण इत्यादी महत्त्वपूर्ण प्रश्नांवर लवकरच ठोस उपाययोजना करणार असल्याचे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले। सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे, पेठ वडगाव।